नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर सिद्धेश्वर दाने सर, की जे मागच्या 6-7 वर्षांपासून या फील्डमध्ये काम करतायत. रेसिडेन्शियल, कमर्शियल अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये ते काम करतायत. सो त्यांच्याबद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न आहे ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल मला विचारायचं आहे. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कुणाची होती, प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात, काय सांगता? माझं 10th पर्यंतच एज्युकेशन जे झालंय तिथे जे.व्ही. मेहता न्यूरा स्कूल म्हणून होती तिथे झालंय. त्यानंतर डिप्लोमा जो झालाय माझा तो STC ला झालाय, सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमध्ये. आणि बीचं जे शिक्षण झालंय माझं ते याच्यामध्ये मानव हब ऑफ कॉलेज इंजिनिअरिंग होतं तिथे झालंय. त्याच्यानंतर कॉलेजमध्येच असताना मला कॉन्ट्रॅक्टर फील्ड किंवा बिझनेसशी रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. आणि सातत्याने युथला किंवा या सगळ्या गोष्टीला हे करून जे विजन होतं ते सगळं बिझनेसच असल्यामुळे आणि बिझनेसमध्येच काम करायचं होतं ऍज अ कॉन्ट्रॅक्टर. हे आधी प्री प्लॅन मध्ये डिसाइडेड होतं. डिग्रीमध्ये असतानाच, डिप्लोमामध्ये असतानाच हे सगळं प्लॅन होतं की आपल्याला बिझनेसमध्येच जायचं आहे. त्या अकॉर्डिंग हा सगळा प्रवास सुरू झाला. बरोबर. आता या फील्डशी रिलेटेड काही प्रश्नांकडे येतो. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे तुम्ही जसं फील्ड बदलताना बघितलंय मागच्या 5-6 वर्षांपासून, 7 वर्षांपासून, तसं यातलं तंत्रज्ञान सुद्धा बदलतंय. येस. तंत्रज्ञान 2 प्रकारे आहे, एक तर त्यातल्या मशिनरी आणि एक तर त्यातले सॉफ्टवेअर. येस. तर या तंत्रज्ञानाची तुम्हाला आता किती मदत, किती फायदा होतो रोजच्या कामामध्ये? आणि आता असं काय वाटतं का की इंजिनिअरिंग केल्यानंतर अजून एखादा कोर्स मी केला पाहिजे, काहीतरी शिकलं पाहिजे, असं? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं. तंत्रज्ञान तर आता टेक्नॉलॉजीमध्ये खूप फास्ट मधले चेंज झालेत. सगळं चेंजेस झाले. म्हणजे आधीची जी टेक्नॉलॉजी होती आणि आताच्या टेक्नॉलॉजीमध्ये खूप खूप फरक आलाय. बरोबर. आणि ऍडव्हान्स सुद्धा झालाय. जिथे क्युरिंगचा जो पिरियड होता जो आधी फार लार्ज जायचा, फॉर एक्झाम्पल एक रेसिडेन्शियल झोन जर आपण कन्स्ट्रक्ट केलं, रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शन हाऊस जरी आपण कन्स्ट्रक्ट केलं तरी त्याला प्रिलॉंग पिरियड जो द्यावा लागायचा, एक लॉंग पिरियड जायला लागायचा आपल्याला. 21 डेज तरी ऍटलिस्ट आपल्याला थांबावं लागायचं. तिथे आता आपण 15 वर आलो, म्हणजे मिनिमम 7 डेज ते आपले सेव्ह झाले. वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी झाल्यात, सगळं आलंय. त्यामुळे ते सगळा जो टाइम कन्झम्पशनचा जो पार्ट होता तो आता खूप प्रमाणात आपला सेव्ह झालाय, कमी झालाय. बरोबर. आणि टेक्नॉलॉजी खूप एक्सपांड झालेली आहे. तुमच्या TMTs झाल्या किंवा ज्या काही आहेत, आता तुमचं आयकॉन मध्ये जे काम आहे त्या अकॉर्डिंग झालं, जे काही स्किल्स आहेत त्याच्यामध्ये खूप म्हणजे लक्षणीय बदल आणि लक्षणीय सगळ्या गोष्टी आता हे झालेल्या आहेत. बरोबर. आणि राहिला प्रश्न नवीन काय शिकायचं, तर सध्या इंटेरियर आणि स्ट्रक्चर मध्ये जो डिमांड आलेला आहे तो बेस्ट आहे. त्याच्यामध्ये काम करायला हे आवडेल. ओके. पण इतक्या वर्षात या जसं तंत्रज्ञान बदलतं तसं एक फील्ड बदललं नाही, ते म्हणजे यातल्या लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री, कामगार, आणि त्यातनं पण अकुशल कामगार. तर या अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? अनस्किल्ड लेबर वाले जे आहेत ते तर खूप कॉम्प्लिकेटेडच आहेत. आणि सध्याची जी सिच्युएशन आहे ती सिच्युएशन इतकी वर्स्ट आहे की सध्याचा लेबर इश्यू हा सगळ्यांनाच फेस करावा लागत आहे. कारण की खूपच कॉम्प्लिकेटेड लेबर इश्यू आपण सगळेच जण पाहत आहे. तुम्ही फील्डमध्ये आहे, आम्ही आहे, त्यामुळे तो लेबर इश्यूचा इतका प्रॉब्लेम आहे की त्या अनस्किल लेबरला मॅनेज करायला एक स्किल लेबर त्यांच्या मागे सोडावा लागतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून वारंवार साईडवर जाऊन वारंवार त्यांचे अपडेट्स घेऊन सुपरवायझरच्या मागे धावून सगळ्या गोष्टी ह्या करून त्या सगळ्या गोष्टी एकंदरीत मॅनेज करून कंट्रोल करावं लागतं. बरोबर. येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, हीच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच.